भक्तजन हो, आपल्या लाडक्या गणरायाला दुर्वा का वाहिल्या जातात आपणास ठाऊक आहे का? तर मंडळी, बाप्पांना दुर्वा वाहण्यामागे एक रोचक आणि पौराणिक कथा आहे. चला तर ती उत्कंठावर्धक कथा काय आहे ते पाहूया. प्राचीन काळी अंडलासूर नावाचा एक भयंकर राक्षस होता. तो फार ताकदवान आणि बलाढ्य होता आणि त्याची खासियत म्हणजे त्याच्या डोळ्यातून आणि अंगातून आग निघायची. या राक्षसाने स्वर्ग आणि पृथ्वीवर खूप हाहाकार माजवला होता. तो दिसेल त्या प्राण्यांना गिळून टाकत होता. त्याच्या या क्रूर कृत्यांमुळे देव आणि ऋषीमुनी सर्वजण खूप त्रस्त झाले होते. अंडलासूर जिथे पाहायचा तिथे जाळ व्हायचा. त्यानं गावच्या गावं उद्ध्वस्त केली. लोकांनी घराबाहेर पडणं बंद केलं. सर्वत्र प्रचंड घबराट पसरली. देवही त्याला हरवू शकले नाही. शेवटी सारे देव एकत्र जमले आणि म्हणाले, आता आपल्याला एकच देव मदत करू शकतो, तो म्हणजे गणपती बाप्पा. ते गणपतीकडे गेले आणि सगळा प्रसंग सांगितला. सगळ्यांची प्रार्थना ऐकून गणपती बाप्पांनी अंडलासूरला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. बाप्पा हसून म्हणाले, चिंता करू नका, मी अंडलासूरला रोखतो. गणपती बाप्पा अंडलासूरला भेटायला गेले. अंडलासूर गर्जला, कोण आहेस तू? मला कोणीही हरवू शकत नाही. पण बाप्पा शांत होते. त्यांनी सांगितले, अंडलासूरा, तुझे हे दुष्ट कृत्य आता थांबले पाहिजे. हे ऐकून अंडलासूर रागाने लालबुंद झाला. त्याने रागाने बाप्पांवर अग्नीच्या ज्वाळांचा जोरदार मारा केला. पण गणपती बाप्पा हल्लेही नाही. शेवटी बाप्पांनी एक अद्भुत उपाय केला. त्यांनी अंडलासूरला सरळ गिळूनच टाकले. त्यामुळे अंडलासूरच्या अंगातील सगळी आग आता बाप्पांच्या पोटात गेली. त्यांचे पोट प्रचंड तापले, लाल झाले. बाप्पा अस्वस्थ झाले. सर्व देव घाबरले. सगळे म्हणू लागले, अरे देवा, बाप्पांचे पोट जळत आहे, आता काय करायचं? तेव्हा ऋषी आणि देव वेगवेगळे उपाय सुचवू लागले. कोणी चंदनाची लेप लावत होतं, कोणी वेगवेगळ्या वनस्पती आणत होतं, कोणी थंड पाणी देत होतं, कोणी चंदन लावत होतं, कोणी फळं देत होतं. पण कशानेच बाप्पांना आराम मिळत नव्हता. सर्वांनी केलेले उपाय व्यर्थ ठरू लागले. पण बाप्पांना काही आराम मिळाला नाही. तेवढ्यात कश्यप ऋषी म्हणाले, या जगात अशी एक वनस्पती आहे जी अग्नीची जळजळ कमी करू शकते, ती म्हणजे दुर्वा. लगेच कश्यप ऋषींनी 21 दुर्वांच्या जुड्या गणपती बाप्पांना खाण्यासाठी दिल्या. दुर्वा अतिशय थंड असल्यामुळे गणपती बाप्पांनी त्या खाल्ल्या. बाकी सगळ्यांनी सुद्धा लगेच हिरव्या ताज्या दुर्वा आणल्या. दुर्वेच्या गाठी करून गणपती बाप्पांच्या पोटावर ठेवायला सुरुवात केली. दुर्वा खाल्ल्यावर त्यांच्या पोटातील जळजळ पूर्णपणे शांत झाली आणि त्यांना खूप आराम मिळाला आणि जणू चमत्कारच झाला. बाप्पांचे पोट थंड झाले. चेहऱ्यावर पुन्हा हास्य उमटले. ते म्हणाले, वा, या दुर्व्याने मला फार शांती दिली. आतापासून ही दुर्वा मला अत्यंत प्रिय असेल. ज्या भक्तांनी मला दुर्वा वाहिली त्यांचे सारे कष्ट दूर होतील. त्या दिवसापासून गणपतीच्या पूजेत दुर्वा वाहण्याची परंपरा सुरू झाली. भक्तजन आजही गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करतात आणि म्हणतात, गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, गणपतीला अनेक जण दुर्वा सोंडेत, डोक्यावर किंवा पायाशी वाहतात. मात्र चुकीच्या पद्धतीने गणेशाला दुर्वा कधीच वाहू नये. दुर्वा या नेहमी कर्णे किंवा शिरसी म्हणजेच गणपतीच्या डोक्यावर किंवा दोन्ही कानांवर वाहिल्या जातात. तसेच शास्त्रानुसार अनामिक, मध्यमा व अंगुष्ठा या 3 बोटांनीच दुर्वा वाहाव्यात. भगवान शिवाला बेलपत्र, भगवान विष्णूला तुळस जशी प्रिय आहे तसेच गणपती बाप्पाला दुर्वा प्रिय आहेत. भगवान गणेशाचे मुख हे गजमुख असल्याने त्यांना दुर्वा वाहतात असे म्हटलं जातं. तर भक्तजनो, आमची ही पौराणिक गोष्ट कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. तसेच गोष्ट आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आमची ही गोष्ट लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.